नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। मी सध्या गिट्टी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दाभा परिसरामध्ये आहे आणि दाभा परिसरामध्ये एक महत्त्वाची जी आहे ती घटना घडली अशी आहे की माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता एक गजबे परिवाराचं एक घर आहे आणि गजबे परिवारांना एक लोन पाहिजे होतं आणि त्या लोनसाठी एक जो परिवार आहे भेंडे नावाचा परिवार त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे दुसऱ्या एका व्यक्तीला घेऊन जे आहे त्यालाही सुद्धा लोन दिवेवार नावाचा व्यक्ती आहे त्यालाही लोन पाहिजे होतं। या दोन्ही परिवाराला घेऊन जे आहे ते जे कोणी मधातले जे भेंडे परिवार जे आहे त्यांनी आपला खेळ केला। म्हणजे खेळ कसा केला की गजबे परिवाराला आणि दिवेवार जो या परिवाराला घेऊन त्या गजबे परिवाराची नावाचं जे घर आहे त्या दिवेवारच्या नावानं रजिस्ट्री करून दिली आणि दिवेवाराच्या नावाने जे आहे बँकेतून लोन काढलेलं आहे आणि आज जे आहे बँकेने जे आहे लोन काही किस्त भरले नसल्यामुळे बँकेने कोर्टामध्ये केस टाकली आणि कोर्टातून एक ऑर्डर आणला की हे घर जे आहे खाली करा। त्यानुसार जे आहे आपण बघू शकता गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे PI सुद्धा देशमाने साहेब या ठिकाणी आलेले आहे। पण एकंदरीत जो हा गरीब परिवार जो आहे आता राहणार कुठे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणूनच या ठिकाणी जे आहे जे आमच्या सामाजिक कार्यकर्ता आहेत ज्वाला ढोटे या ठिकाणी आलेले आहे। ज्वाला ढोटेने सुद्धा सगळं हे प्रकरण समजून घेतलेलं आहे। कुठंतरी या प्रकरणात जे आहे या ठिकाणी खूप मोठा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो। कोर्टाला सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आली नाही आहे। पोलीस स्टेशनला जेव्हा गजबे परिवारानं जेव्हा तक्रार केली त्या भेंडे परिवाराच्या नावाने पोलिसांनी सुद्धा अजूनपर्यंत त्या आरोपींना अटक केलं नाही हे सुद्धा विशेष आहे। आणि जे दिवेवार जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, बोललो सुद्धा आहे। त्याचप्रमाणे गजबी परिवाराचं सुद्धा काय म्हणणं आहे आणि PI साहेबांनी काय म्हटलं आहे आणि ज्वाला ढोटेताई नेमकं काय या प्रकरणासंदर्भात बोलल्या ते संपूर्ण जे आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ऐकून दाखवतो आहे। जरा ऐकूया। काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलेल्या काय नेमका प्रकार आहे? हे गजबीय दाम्पत्य आहे आणि दुर्दैवाची बाब अशी की आपला भारत देश हा संविधानाने चालतो, परंतु संविधान पायदळीत तुडवल्या गेलेला आहे। या लोकांसोबत धोकाधडी झाली। एक बाई भेंडे नावाची आणि तिचा मुलगा यांनी यांना आमिष दाखवलं, प्रलोभन दाखवलं की आम्ही तुमची प्रॉपर्टी बँकेत गहाण ठेवतो, मॉर्गेज ठेवतो आणि तुम्हाला लोन काढून देतो। परंतु लोन काढून देणं तर फार दूरची गोष्ट, यांची प्रॉपर्टी मॉर्गेजही ठेवली आणि दिवेवार नावाच्या माणसाला विकूनही टाकली। मग या प्रकरणात पोलीस विभागाने, महाराष्ट्र पोलीसनी आणि प्रामुख्याने ज्युरिडिक्शन हे गिट्टी खदान पोलीस स्टेशनचं येते, संबंधित ती बाई, ती भेंडे नावाची बाई, तिचा मुलगा आणि दिवेवार यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल झालेला आहे। नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल झालेला आहे। 1 वर्ष झालं गुन्हा दाखल होऊन, परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात फसलं नाही। महाराष्ट्र पोलीस विभागाची तुलना स्कॉटलँडच्या पोलीस यार्ड सोबत करतात की एवढी कार्यतत्परता महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे। आणि सुदैवाने गृहमंत्री आपल्या नागपूरचेच आहेत। आपल्या नागपूरचा विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, याचा नागपूरकरांना आणि विदर्भाच्या जनतेला नितांत अभिमान आहे आणि आनंदाची बाब आहे। परंतु 1 वर्षापासून ती बाई, तिचा मुलगा अद्यापही ॲब्स्कॉन्डिंग आहेत, फरार आहे, पोलीस त्यांना पकडू शकली नाही। या बँकनी सुद्धा काहीतरी काळं पिवळं केलेलं आहे त्या बाईसोबत। ती बाई या बँकेच्या लोकांची एजंट असावी की आम्ही तुम्हाला असे ग्राहक आणून देतो, मग तुम्ही प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवा, फिर लाखों की प्रॉपर्टी हम कुछ पैसों में हड़प कर लेंगे, कब्जा ले लेंगे। बँकचं नेक्सेस आहे त्या भेंडे बाईसोबत। या बँकचे पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे, जे कोणी अधिकारी आहेत बँकचे, मॅनेजर फॅनेजर जे काही XYZ असतील, यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, यांच्या सुद्धा संपत्तीची जांच झाली पाहिजे। आज कोर्टाने समन्स इश्यू केलं होतं बँकेला की तुम कोर्ट में आओ, परंतु कोर्टात न जाता हे सगळे बँकचे अधिकारी आणि त्यांचे सो कॉल जे वकील आहेत काळे कोट घालून आलेले, इथे गजबीय कुटुंबांना हरासमेंट करायला आणि टॉर्चर करायला इथे घराचा कब्जा घ्यायला आले। ऑन रेकॉर्ड आता हे घर गजबियांच्या नावावरच नाही, ओरिजिनल सेल डीड आजही यांच्या नावाने आहे।
परंतु बँक सोबत त्या बाईनी, त्या भेंडेबाईनी काय 420 केली, या लोकांच्या संगमतांनी त्या प्रॉपर्टीवर आता दिवेवारचं नाव चढलाय आणि तो दिवेवारही ॲब्स्कॉन्डिंग आहे. आज प्रॉपर्टी दिवेवारच्या नावाची आहे आणि कोर्टाचे आदेश दिवेवारच्या प्रॉपर्टीचा कब्जा घ्या म्हणून आहे, परंतु दिवेवार इथे हजरच नाही. हे गजबिये कुटुंब इथे हजर आहेत. तर कोर्टाने आदेश गजबियेंना हद्दपार करा, घरातून बेदखल करा आणि गजबियेला घरातून काढा, असे ऑर्डर दिले आहेत का कोर्टाने? या बँकेनी, या बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी कोर्टाची सुद्धा दिशाभूल केली आहे. आज जेव्हा कोर्ट म्हणतोय, समन्स इश्यू करतोय बँकेला की तुम हजर रहो कोर्ट में, तर तिथे न जाता कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करता, कंडेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, इथे कारवाई करायला आले पोलिसांना घेऊन. आणि पोलीस आली पण प्रोटेक्शन द्यायला. हा देश संविधानाने चालतो आणि दलितांवर असा अन्याय जर का होत असेल या महाराष्ट्रात, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर जर का असा अन्याय होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. आरोपी अजून फरार आहे, त्यांना तुम्ही पकडत नाही. आणि कोर्टाचं कोण ते बॅलिफ आलेले आहेत. अरे ते बॅलिफ कोर्टाला सांगू शकले असते की आम्ही जेव्हा पोझिशन घ्यायला गेलो आम्हाला कळलं की या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आणि अद्यापही आरोपी फरार आहेत, ही माहिती बॅलिफ तिथे देऊ शकले असते. परंतु बॅलिफही पूर्ण पूर्वतयारी करून आलेले आहेत. त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की यांचे खिशे गरम झाले आहे की काय, लिफाफा यांना भेटले आहे की काय. कोर्टाची दिशाभूल करता. आणि या प्रकरणात गजबिये दाम्पत्याच्या मुलांनी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अटेम्प्ट टू सुसाईड ते सुद्धा रजिस्टर्ड आहे, पॉइझन पिला होता. म्हणजे एका दलित परिवाराला तुम्ही एवढं हरासमेंट कराल, इतकं टॉर्चर कराल, पोलिसांची मदत घ्याल, या 2 कवडीच्या बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घ्याल आणि कोर्टाची दिशाभूल करून कब्जाची ऑर्डर काढाल. शेवटी कोर्ट कोणासाठी बसलाय? जनतेला न्याय द्यायसाठी बसलेला आहे. जनतेच्या वर कोणीच नाही, न सरकार न कोर्ट, काहीच नाही. जनता जनार्दन आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेला न्याय द्यायसाठी आणि बदमाश भ्रष्टाचारी गुंड्यांना कर्दनकाळ त्यांचा होण्यासाठी कायदे बनलेले आहेत, कोर्ट बनलेला आहे. सज्जन लोकांना त्रास द्यायला कोर्ट बसलाय का? परंतु या कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी, या बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. आणि हे जे बॅलिफ आतमध्ये बसले आहेत, कोर्टाचे आदेश घेऊन आलेले आहेत, ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांनी वस्तुस्थिती आजची ही सगळी कोर्टाला कळवायला पाहिजे होती की आम्ही पोझिशन घ्यायला गेलो तर ज्यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे तो दिवेवार घटनास्थळी नव्हता. त्या घरी गजबिये कुटुंब राहत आहेत आणि गजबियेंच्या तक्रारीवरून संबंधित लोकांवर, त्या दिवेवारवर आणि त्या बाईवर गुन्हा दाखल झालाय, ही माहिती या बॅलिफनी कोर्टाला द्यायला पाहिजे होती. परंतु मला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण खात्री आहे की या बॅलिफचे सुद्धा खिशे गरम झालेले आहेत. याला सुद्धा लिफाफा या बँकवाल्यांनी दिलेला आहे. म्हणून एवढी तत्परता दाखवून इथे दलित कुटुंबांना बेघर करायला, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना, लेकरांना बेघर करायला हा बॅलिफ इतक्या तत्परतेने येतो. सोबत पोलीस पण घेऊन येतो. सोबत पोलीस घेऊन येतो. अरे पोलिसांनी सुद्धा कोर्टामध्ये सांगायचं की या प्रकरणात आम्ही अपयशी ठरलो, आम्ही अद्यापही आरोपींना पकडू शकलो नाहीये. आणि ऑर्डर हा बॅलिफ घेऊन आलेला आहे दिवेवारच्या घराच्या पोझिशनचं, पण राहतात इथे गजबिये कुटुंब. सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट आहे, सुप्रीम कोर्टचे आदेश आहे की भाडेकरूही जर का 12 वर्षाच्या वर घरात राहत असेल, कोर्टाच्या आदेशाशिवाय तुम्ही त्यांना खाली करू शकत नाही घर. तर हे गेल्या 25 वर्षापासून इथे राहत आहे. जरी हे मालक असतील तर गृहीत धरा की हे मालक नाही, हे भाडेकरू आहेत. यांना बेघर करण्याचे ऑर्डर्स आहेत का या बॅलिफकडे? जो कोर्टाचा माणूस आलेला आहे या बँकवाल्यांना सोबत घेऊन, हा, यांच्याकडे आहे का तो ऑर्डर गजबियेंना बेघर करण्याचा की भाडेकरूंना बेदखल करा घरातून आणि सील लावा? हे ऑर्डर आहेत का? हे बिचारे सुशिक्षित नाही, यांना कायद्याचं ज्ञान नाही. म्हणून इतकं तुम्ही दलित कुटुंबाचं शोषण करणं हे कितपत योग्य आहे? कितपत हे संविधानात बसते? अरे मुळात संविधानाची रचनाच सगळ्यांना सम कायदा, सगळ्यांना समन्याय
यासाठी झालेली. आणि इथे न्याय तर फार दूरची गोष्ट आहे. यांना टॉर्चरिंग करतायत. यांच्या तरुण मुलांनी पॉइझन सुद्धा घेतलं होतं, तो सुद्धा ऑफेन्स रजिस्टर्ड आहे. आणि या बँकवाल्यांची मिलीभगत आहे. ती जी फरार बाई आहे तिच्या सोबत बँकवाल्यांची मिलीभगत आहे. हे बँकवाले असेच जनतेला हरास करतात. ही मागणी राहील का की ते जे आरोपी आहे यांच्या तक्रारीनुसार हो, त्या आरोपींना पोलिसांनी जमा करण्यात यावं पहिले? अरे जेव्हा इथे कोर्टाची मंडळी, हा जो बॅलिफ बसलेला आहे आतमध्ये, हा जेव्हा इथे आला त्या बॅलिफनी पोलिसांना म्हणायचं होतं ना की ये तो ऑर्डर दिवेवार के लिए है कोर्ट की, दिवेवार को इधर हजर करो. आता सूर्यास्त होत आलाय, कोर्टाची कारवाई 5-6 नंतर बंद होते. अजून तो बॅलिफ आतमध्ये काहीतरी लिखापडी करत बसलेला आहे. आणि मी मॅजिस्ट्रेट आहे, मला मॅजिस्ट्रेटचे पॉवर आहे असं सांगून दलित परिवाराचं शोषण करतोय. या प्रकरणात जी आरोपी बाई आहे वर्षभरापासून ती फरार आहे, तिलाही पोलीस आणत नाही. याच्या व्यतिरिक्त म्हणजे या घराच्या व्यतिरिक्त यांच्याकडे राहण्याची दुसरी सोय आहे का? कोणतीच सोय नाहीये. आज पोलीस विभागाच्या मदतीने, गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि हे जे बँक आहे ती काय आहे, XYZ त्या बँकचं नाव, या बँकच्या लोकांनी जे सगळ्यांचे खिशे गरम केले आहेत लिफाफे देऊन, यांच्या मदतीने आज या दलित कुटुंबाला इकडनं बेघर करण्याची वेळ आलेली आहे. यांच्याकडे राहायला पर्याय कोणतीच जागा नाही. या कुटुंबानी दोघही सिनियर सिटीजन आहेत. हे गजबीये दाम्पत्य दोघही सिनियर सिटीजन आहेत. या तर फिजिकली हँडिकॅप सुद्धा आहेत, त्यांना बोलताही येत नाही. त्यांना एका साईडनी लखवा सुद्धा मारलेला आहे. आणि यांच्या मुलांनी याच जाचामुळे, याच त्रासामुळे काही महिन्यापूर्वी पॉइझन पिला होता. आज जर का तुम्ही इथे सील लावता गिट्टी खदान पोलिसांच्या मदतीने आणि या फ्रॉड बँकवाल्यांच्या म्हणण्यावरून, आज जर का इथे सील लावता आणि रात्रीतून जर का या दाम्पत्यांनी आत्महत्या केली, जीवाचं कमी जास्त करून घेतलं यांच्या तरुण मुलांनी, आज तो गायब झालाय. आतापर्यंत रडत इथे बसला होता तो गजबीये, रणजित आहे ना नाव त्याचं, आता तो गायब आहे. आम्ही त्याला शोधतोय, तो कुठे गेला. आम्हाला तर ही भीती वाटते का तो इथे तिथे काही आत्महत्या करायला, कोणी तलावात उडी मारायला तर गेला नाही. याला कोण जबाबदार राहणार आहे? याला ऑन ड्युटी ऑफिसर गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे ते जबाबदार राहणार. आणि हा जो बॅलिफ आतमध्ये बसलेला आहे, ज्यांनी कोर्टाला ही वस्तुस्थिती, ही सत्य परिस्थिती आज सांगायला पाहिजे होती, ही कारवाई थांबवू शकले असते. कोर्टाला तो बॅलिफ सांगू शकला असता की कोर्टाची दिशाभूल या बँकवाल्यांनी केलेली आहे. आणि या बँकवाले अधिकारी आणि त्यांचे वकील असे माफिया आणि डॉन सारखे इथे छाती काढून उभे राहतात, धमक्या देतात. आम जनता आहे ही सगळी महिला, हे सगळे तरुण युवक लोक, सगळे समाजातले प्रतिष्ठित लोक आहेत. आम जनता है, अरे सारी सत्ता जनता के हात. ही जनता निवडते सरकार कोण बसणार आणि कोणती पडणार. या जनतेसमोर, या आम नागरिक समोर ते बँकेचे अधिकारी आणि त्यांचे काळा कोट घातलेले ते वकील इथे गुंडगर्दी करतात, आमच्याशी अरेरावी करतात, धमकीची गोष्ट बोलतात. काही लेडीज वकील आणले आहेत, कोण काय आणलाय, ते आमच्यावर दादागिरी करतात. आम्ही काही दादागिरी सहन करून घेणार का? ईट का जवाब पत्थर से आम्हाला देता येते. आणि ही ज्वाला धोटेची वर्दी, ही जेव्हा ज्वाला धोटे कबर में जाएंगी ना तभी ये वर्दी निकलेंगी. ये पुलिस वालों की वर्दी को एक्सपायरी डेट है. ये कोर्ट का जो बैलिफ आया है उसके भी नौकरी को एक्सपायरी डेट है. ये लोग पैसा लेके काम करते हैं, पगार मिळतो यांना. आम्हाला सामाजिक कार्याचं पैसा भेटत नाही. ही वर्दी जेव्हा आम्ही मरू तेव्हाच उतरेल. आमच्या वर्दीला एक्सपायरी डेट नाहीये. आणि हे कोण बँकेचे वकील आणले आहेत, अरेरावी करतात. गजबीये कुटुंबाच्या अंगावर धावून गेली ती कोण लेडीज वकील आणली आहे ती. सगळे जे हे सामाजिक लोक आहेत यांच्या अंगावर ती धावून जात होती ती लेडीज वकील बँकेच्या पॅनलवर जी आहे ती. हे सगळं गडबड आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर का दलित कुटुंबावर एवढा अन्याय होत असेल तर ही आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनाची वेळ आहे. पोलीस विभागाने, पोलिसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, CP साहेबांनी
या सगळ्या घटनाक्रमाची दखल घेतली पाहिजे आणि कोर्टाची ज्या लोकांनी दिशाभूल केली आहे अशा हे बँक सहकार मंत्र्यांशी सुद्धा मी आता भेट घेणार आहे की ही जी बँक आहे आणि या बँकेच्या पदाधिकारीच्या नावाने जे माफिया पोरं भरून ठेवले आहेत त्या बँकेत, हे बँकेचा परवाना रद्द करा, ही बँक बंद करा असं सहकार मंत्र्यांना सुद्धा मी निवेदन देणार आहे. उद्याला महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री श्री बावनकुळे साहेबांसोबत RTO मध्ये भ्रष्टाचार संदर्भात माझी एक बैठक आहे. महसूल मंत्र्यांना सुद्धा या बँक कर्मचारी या बँकच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी तक्रार देणार आहे. सहकार मंत्र्याला तर देणार आहे की ही कोणती बँक आहे आणि या बँकेच्या लोकांनी या मॅनेजरनी सगळ्यांना पैसे दिले आहेत 101%. भाडेकरूला तुम्ही घरातून कसं काढू शकता? कोर्टाची आदेश दिवेवार अजून गायब. यांना दिवेवारही भेटत नाही अजूनपर्यंत. यांना अजूनपर्यंत दिवेवार भेटत नाही आणि अशी दादागिरी करून हे पा व्हिडिओ दाखवा, अशी दादागिरी करून हे बँकेचे मॅनेजर आतमध्ये घुसत आहेत. घर मालक बिचारे अपराधी सारखे इथे उभे आहेत. यांच्या कष्टाचा आणि घामाचा हा बिचाऱ्यांची छोटी झोपडी त्यांनी उभी केली आहे. यांच्या रक्ताचा आणि घामाची ही पुंजी आहे आणि हा बँक मॅनेजर आतमध्ये जाऊन उभा राहतो जस काय यांच्या बापाची जागीर आहे. या बँकवाल्यांचं ते जे आहेत भेंडे बाई जी फरार आहे आणि तिचा मुलगा सौरभ भेंडे जे सारंग भेंडे हे फरार आहेत, यांच्या सोबत या बँकचं सालेलोट आहेत. तुम ऐसे कस्टमर लाते जाओ जिनको पैसों की जरूरत है, फिर बराबर हम हेरा फेरी करके पूरा प्रॉपर्टी मॉर्गेज के नाम पे रजिस्ट्री दूसरे नाम से करा लेंगे. या लोकांचं नेक्सेस आहे बँक वाल्यांचं त्या एब्स्कॉन्डिंग बाई सोबत, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि आता सूर्यास्तानंतरही जर का या दलित कुटुंबाला हे लोक बेघर करत असतील तर याचे परिणाम काय होतील प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नाव सांगा तुमचं. मी ये 2001 पासून इथं राहत आहे. 2001 पासून राहत आहे ना. मी सगळीकडून माहिती काढली. हा मला लोन पाहिजेत नव्हता, मला मार्केटचा लोन पाहिजेत होता. त्या बाईनं मला लोन काढून दिलं ना. लोन साठी मला तिनं मी प्रॉपर्टीची झेरॉक्स देत होती, तिनं झेरॉक्स नाही घेतलं माझ्याकडून. मला ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत म्हणलं आणि माझ्याकडून सगळे डॉक्युमेंट तिनं बदलून घेत. तुमच्या घराची ते रजिस्ट्री करतो असं तुम्हाला सांगितलं होतं? नाही मला सांगितलं नाही का मी हे रजिस्ट्री दुसऱ्याच्या नावावर करून देतो, हे मला काहीच नाही सांगितलं तिनं. आणि मला फक्त लोनची गरज होती तर मला ते म्हणाली का तू ह्या बँकेमध्ये, बँकेचंही नाव मला दुसरी बँके दाखवला आणि ह्या बँकेमध्ये मला लोन करून दिलं तिनं. मला ह्या बँकेत मी गेलोय नाही ना पाहिलोय नाही. वर्षा भेंडे आणि सारण भेंडे. मी ह्या बँकेमध्ये कधी गेलोय नाही आणि मी नाही बँके मॅनेजरला पाहिलो. बँके मॅनेजरही माझ्या घराची चौकशी करायला नाही आले कधी आणि कधीच माझ्या घरी हे आले नाही, फिरून सुद्धा पाहिले नाही मॅनेजरनं. रजिस्टर ऑफिस मध्ये घेऊन गेले होते का? ह्या बाईनं नाही घेऊन गेले. त्या वर्षा भेंडे आहे ना, तिनं म्हणलं का तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये या लागते, मग तुम्हाला रजिस्टर ऑफिस मध्ये या, माझ्या 6 चेक द्या असे म्हणला. मी त्या बाईला 6 चेक दिली आणि त्या बाईनं माझे 6 चेक घेऊन रजिस्टरी करून देतो म्हणलं, लोन काढून देतो म्हणलं. फसवणूक झाली? हा, माझी फसवणूक केलं नाही त्या बाईनं. फसवणूक झाली तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली आहे ना. पोलीस स्टेशनला गेली गिट्टी खदानच्या. 9 महिने माझा मुलगा त्या पोलीस स्टेशन मध्ये इकड तिकड फिरत राहिला. त्या गिट्टी खदानच्या पोलीस स्टेशन वाल्यानं राठोडकडे माझी हे कंप्लेंट आली होती, वरच्या अधिकाऱ्याकडे गेली होती. त्या अधिकाऱ्यानं गिट्टी खदानला पाठवली ते कंप्लेंट, पण माझ्या मुलाची कंप्लेंट घेतली नाही त्यानं. मग मी तर माझ्या मुलाला याचा नोटीस लागला घर जप्तीचा म्हणून. कोणाच्या नावाने लागला होता इथं? दिवेवार. हा, दिवेवारच्या नावानं. पडलं का तुम्हाला का दिवेवार? नाही, त्याच्या आधीच माहित पडलं होतं. तर आम्ही बँकेमध्ये गेला, इकडे तिकडे चौकशी केला तर ते मॅडम म्हणे मी करून देईन तर मला वेळ द्या म्हणलं. तर मी 2 महिने थांबली, 2 पैसे भरून देतो म्हणलं. 2 महिन्याच्या नंतरही तिनं केलं नाही. तर मग मी पोलीस स्टेशनला गेली तर पोलीस स्टेशन म्हणत होते काही होत नाही. राठोड म्हणत आहे का मी चांगली बाई आहे
ते तुमचा करून देईल, कोर्ट कचेरीमध्ये जाऊ नका असे म्हणत होता राठोड. तर मग आम्ही त्याच्यात माझ्याकडून हे करा, मी हमी घेतो असा म्हणे राठोड सर. राठोड सरांनी 9 महिने माझ्या पोराची काही तक्रार घेतली नाही. मग तक्रार घेतल्याच्या बाद नोटीस लागल्याच्या बाद माझ्या पोरानं विष खाल्लं. मग मी दवाखान्यात त्याला ऍडमिट केली. ऍडमिट केल्याच्या बाद मला काही सुचलं नाही. मग हे पोझिशनला आले तर मला काही वेळच नव्हता. त्यावेळेस मी काही पोझिशन यायला देऊ नाही शकली. मग ते झालं 2 महिन्याच्या नंतर अजून येईन नोटीस. आम्ही कोर्टामध्ये केस टाकला. मग नंतर आम्हाला इकडून तिकडून जालाताई ढोटेच्या नावानं आम्ही हे केलो रिपोर्ट. तेव्हा मग नाव सांगलं तेव्हा येईन गिट्टी खतांच्या नाव सांगितलं, तक्रार घेतली नाही तर यायनं काही तक्रार घेतली नाही माझी. तोपर्यंत का होते करून देईल, बाई चांगली आहे असे तसे. मग तिथं तक्रार घेतल्याच्या बाद बँक मॅनेजर आले. मला ज्या वेळेस त्यानं तक्रारीवर ते साईन करायला बोलावतात ना त्यावेळेस बँक मॅनेजर आले. बँक मॅनेजरला मी उभी होतो तर मला म्हणत ते बँक मॅनेजर आले तर ते राठोड सर खुर्चीवरून उठून त्याचा हात मिरवणी केला. मला काहीच ते सांगला नाही. त्यानं मला काहीच मार्गदर्शन दिला नाही. या घराचे जुने कागदपत्र तुमच्या नावानं आहे? हो, टॅक्स कोणाच्या नावानं आहे? माझ्या नावानं आहे. इलेक्ट्रिक बिल कोणाच्या माझ्या नावानं आहे. नळाचं बिल सगळं माझ्या नावानं आहे. हा. आता समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर समोरची प्रोसिजर काय राहणार, तुमची काय मागणी आहे? माझी एवढे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे न माझा हक्काचा घर मला मिळाला पाहिजे. तुमचंच आहे ना? हा, घर माझंच आहे. शील लागली नाही पाहिजे. भैया नाम क्या है आपका? राजेंद्र विठोबाजी दिएवार। ये जो अभी प्रॉपर्टी का मामला चल रहा है, हाँ, क्या मामला है? मामला ऐसा है कि मेरे नाम पे लोन, पर्सनल लोन के लिए गया था मैं मैडम के पास में, गजबी में अपना मेंढे मैडम के इधर। उसके बाद में वो लोन के लिए गया, उसके पर्सनल के लिए उनने मेरे को क्या जो सही मारने बोली, मैंने वहाँ सही मारते गया। अच्छा, क्योंकि उनकी तबीयत नहीं थी, ऑपरेशन हुआ था उस टाइम पे इनका। वो मेरे को गाड़ी से मेरे को वहाँ पे भी लाया तो गाड़ी से उन्हें लेके गया। ये तो घर गजबे का है हाँ, पहले। हाँ। तो ये घर फिर आपने इनकी रजिस्ट्री करवा ली? नहीं, मैंने नहीं किया कुछ भी। किसने की? हम वो पर्सनल मेंढे लोन के लिए गए थे। मेंढे मैडम के पास। हाँ, मैडम, वो जो मैडम थी माता ने, आपके नाम से रजिस्ट्री कैसी हुई ये बताइए वो थोड़ा। हमको क्या पता कैसे की है। गए थे क्या? रजिस्टर ऑफिस हाँ, में गए थे। दोनों गए थे? कौन? हाँ। इनने लोन के लिए साइन के लिए लेके गए थे। लेके गई थी वो मैडम ने मेरे मैडम को। ने। अब वो काय की थी? कौन मैडम है, नाम पता है? मेंढे मैडम, मेंढे है, मेंढे कौन मैडम? वर्षा बेंडे। हाँ, वर्षा बेंढे। आप काय के लिए गए थे वो मैडम के पास? पर्सनल लोन के लिए। तो अभी आपके नाम पे 18.5 लाख का लोन है हाँ। और ये मैनेजर बोल रहे कि वो गायब है घर से। कौन? आपके घर को लॉक लॉक लगाया मेरे घर पे है। लॉक गोपाल है। नगर में आप- गोपाल नगर दूसरा बस गोपाल स्टॉप। नगर घर के इसमें आपका लॉक है बोले मैनेजर बोले। कौन बोले? ये मैनेजर बताओ। सामने काय मैनेजर? मैं कल भी वो कोर्ट में आया। फ्रॉड किया है बोलते आपने। कैसे फ्रॉड किए हमने, बताइए। तुम्हारा है क्या? नहीं, हमारा घर नहीं है, हमारा नहीं। हमारा नहीं है, नहीं ये है घर हमारा। तुम्हारा नहीं है? नहीं नहीं, है हमारा घर, हमारा घर नहीं ये है। सर आपके साथ में किसने किया? मेंढे मैडम ने। मेंढे मैडम ने। हम पर्सनल तो लोन के आपने लिए गए मेंढे थे। मैडम के खिलाफ में गिट्टी गदान पुलिस स्टेशन में शिकायत की है क्या आपने? नहीं क्यों नहीं की? सर, हमको ये मकान से आपके कुछ 25 EMI बाउंस है। नहीं, मेंढे मैडम के खिलाफ ने अपने गिट्टी गदान में शिकायत क्यों नहीं की दर्ज? सर, हमको इससे इसमें जाना नहीं था अपने को ना। हम पर्सनल लोन के लिए गए थे। हाँ, तो अभी बोलो। शिकायत करेंगे मेंढे मैडम की तुम? किए अरे, ना? इन्हें किए नाम नहीं, पर नहीं। लोन लिए बोलते। हाँ, ये घर तुम्हारे नाम पे रजिस्टर है, उसके ऊपर से तुम्हारे ऊपर में लोन लिया गया है। हाँ, ठीक है। हाँ। आप बोलती कि मेरा घर नहीं है। नहीं हाँ? नहीं। ठीक है। और कोई जो लेडीज है उसने किया है तो उसके खिलाफ में आप शिकायत करेंगे कि आज अब भी? करेंगे ना, साहब भी है। करेंगे ना। आएंगे, ये साथ में आएंगे ना। इनका है तो ये करेंगे ना। क्यों वो करना चाहिए ना? इनका घर फंसा हुआ है तो इन्हें करना चाहिए ना। अभी फिलहाल में आपके नाम पे घर है। हाँ, घर तुम्हारे नाम पर हाँ। है। तो ये घर से आपको कोई लेना देना नहीं है, नहीं है ना। नहीं है, नहीं है। नहीं। अभी बैंक का कर्ज आप चुकाएंगे 18 लाख? तो हम कैसे चुकाएंगे उतना? हम कैसे चुकाएंगे? वो घर के ऊपर में आपके हुआ है नाम ना। पे घर। तो घर के ऊपर हुआ है ना वो। हाँ, तो वो हमको कुछ पता नहीं ना। हम पर्सनल लोन के लिए गए थे ना। अच्छा। हाँ, वहाँ पर तुम्हारे भी डॉक्यूमेंट दिए थे क्या तुमने? तो क्या है, सिर्फ ये है जो पर्सनल लोन में देते हैं डॉक्यूमेंट्स, अपना पैन आधार कार्ड, कार्ड। आधार कार्ड, वही दिए थे। बाकी तो मेरे पास कुछ भी नहीं है। बैंक वालों से कोई बातचीत? नहीं, नहीं। अभी ये घर आप
का कोई लेना देना बैंक नहीं? वालों ने आपको पर्सनल लोन है या मॉर्गेज लोन ये बता के बेचा है क्या, लोन दिया है क्या? नहीं, मैं कुछ ही नहीं दी, मैडम ने लाई, मैं कागज पत्र पूरी उसी ने लाई थी, मैं उसी पे सही किया कर दिया। मेरा ऑपरेशन हुआ था, मैं कोई हिला ही नहीं घर से। और मेरे को जब वहाँ लेके भी गए ऑपरेशन हुआ था इनका, तभी वो गाड़ी करके उन्होंने मेरे को वहाँ छोड़े। ये भी लोग आए थे ना, आप भी आए थे ना? तुम्हारा उस समय लोन पास हुआ था क्या? कहाँ पर? लोन पास हुआ था कि तुम गए थे बैंक? मैं यहाँ ऑथराइज ऑफिसर हूँ अविनाश गोंडा ने। होम फर्स्ट फाइनेंस करके कंपनी है, पब्लिक लिमिटेड कंपनी है। ये हमारे सेलर पार्टी है, इन्होंने हमारे पास किसी और ने लोन लिया है जिनका नाम है राजेंद्र दिएवार, और ये सेलर पार्टी है। तो हमारे पास होम लोन लिया गया है और ये प्रॉपर्टी हमारे पास मॉर्गेज हुई है, हमारे पास सेल डीड है, सारे डॉक्यूमेंट्स है। अब इनके साथ जो पर्सनल फ्रॉड हुआ है उसमें हमारा कोई उसमें लुकआउट नहीं है। हमने प्रॉपर्टी के अगेंस्ट में लोन दिया है, इन्होंने पैसा नहीं भरा। हमने राजेंद्र दीवार को फिर कोशिश करी मिलने की, बात करने की, EMI वो नहीं भर रहा है। उन्होंने बोला सीधा प्रॉपर्टी हमने जिस पे मॉर्गेज किया वहीं आके उसको मॉर्गेज, और हम उस पर पैसा वसूलेंगे ना, उसी को सेल ऑफ करेंगे और पैसा वसूलेंगे। तो हम कुछ गलत नहीं जा रहे, हम कोर्ट ऑर्डर से ही जा रहे हैं और नॉर्म्स फॉलो करके, लॉ फॉलो करके आगे बढ़ रहे हैं। नहीं, जैसा इस प्रॉपर्टी का RL नहीं है, जी RL नहीं होने के बाद भी जी, आप हम लोग mortgage सेल डीड टैक्स पे हम लोग करते हैं। हाँ। जी, इन्होंने सेल डीड करके दिया है। अभी जो प्रॉपर्टी ओनर है करंट वो राजेंद्र दिएवार है, उनके नाम पे रजिस्टर्ड सेल डीड है। जब राजेंद्र दीवार के खिलाफ में पुलिस में कंप्लेंट है जी इस पार्टी की, जी। तो उसके बाद में भी जो प्रोसीजर होने की सर है, वो तो सिविल उसके मैटर है, वो सिविल मैटर है। हम लोग बैंक ने ऐसा सरफेसी, आपके पास में बताया नहीं क्या कि कैसी? इस प्रॉपर्टी का ऐसा दीवार के सर हम खिलाफ में- सरफेसी से जा रहे हैं, इनका सिविल मैटर वो एक चल रहा है, उसका हमको EMI से मतलब है सर। हमारे पास है कि हमारा अकाउंट रेगुलर होना चाहिए। हम पोजीशन लेना हमारा मोटिव नहीं है, हमारा मोटिव है कि हमारा अकाउंट रेगुलर होना चाहिए। आज अगर ये इस प्रॉपर्टी पे रह रहे हैं, ये मालिक नहीं है, मालिक दीवार है। हम तभी आए हैं जब हमको पैसा नहीं मिला है 14 महीने तक। पर ठीक है, आज आप यहाँ पे आप जी। मतलब प्रॉपर्टी को लेने सर आए ये हैं, मेरा, हाँ तो मालक नहीं है यहाँ जी पर। जैसा दीवार जो मालक जी, है वो नहीं है, हाँ जी। तो फिर यहाँ पर जो सर हमने सिक्योर्ड लोन दिया है सर, हम इंडिविजुअल को लोन हमने सिक्योर्ड दिया है। इस प्रॉपर्टी के अगेंस्ट लेने के लिए हमने लोन दिया हुआ, तो इंडिविजुअल नहीं है, लेकिन मेरे पास कोर्ट, इस प्रॉपर्टी पे ताबा लेने का मेरे पास में कोर्ट ऑर्डर है। कोर्ट का ऑर्डर है जी, तो और कोर्ट बेलिफ के साहब आदेश आए में हुए क्या हैं। है कि कोर्ट जी के सर। आदेश में क्या है? कोर्ट के आदेश में पोजीशन लेना है जी, पोजीशन लेना है। फिर अगर ये जो हमारे पास टाइमलाइन रहेगी कोर्ट की, उस बीच में ये अपने पैसे भर के अपनी प्रॉपर्टी छोड़ा सकते हैं। लेकिन अब इनके नाम पे सर 14 EMI डाउन है सर, ये 14 EMI। लोन कितना लिया था? लोन लिया था मेरे ख्याल से 18 लाख के आसपास, 25,000 की इनकी EMI है। आज 14-15 EMI इनकी बाकी है। कितने साल हो गए इस पर? आई थिंक 2 साल के आसपास हो गए होंगे। तो आज क्या ये जो प्रॉपर्टी आप सील करके जाएंगे या जी सर। इस परिवार को कुछ सर मौका हमारा देंगे? देखिए, परिवार को हमने इसके पहले, ये दूसरा पोजीशन है, इसके पहले 60 दिन पहले पहला पोजीशन हमने, जो आपकी कॉलोनी के लोग हैं और जो आम आदमी पार्टी के हमारे थे सर, उनके बोलने पर हमने पहला पोजीशन कैंसिल किया और इनको 60 दिन का समय दिया। अब ऐसा हो गया कि इन्होंने आखिरी दिन पे जाके एप्लीकेशन किया, इनके पास स्टे ऑर्डर नहीं है। बैंक अगर ने पहले हाँ, वेरीफाई किया था कि यहाँ क्या पे चीज़? स्पॉट पे आके कि ये प्रॉपर्टी किसकी है? सर ये तो सेलर पार्टी है, इनके नाम पे वेरीफाई हुआ है, दिखाऊं मैं आपको? बैंक ने यहाँ पे आके जी। स्पॉट पे हाँ। आके वेरीफाई किया था। बिल्कुल सर, कहना है बिल्कुल कोई जी। आया ही नहीं सर सर। मैं आपको दिखाता हूँ एक चीज, अभी आप क्वेश्चंस का आंसर हो जाएगा सर। खुशी नहीं है किसी का घर लेके, लेकिन जो है वो है। तो हमारा तो काम ये है कि आपका भी पक्ष आना जी सर, बिल्कुल आना चाहिए। ये देखिए, कब क्या होता है जब हम लोग होम लोन देते हैं, तो हम लोग, हमारा टेक्निकल वैल्यूएटर होता है, जो बैंक का अधिकारी नहीं होता, थर्ड पार्टी होता है। वो बायस नहीं होता, वो आता है जगह का वैल्यूएशन करता है। ये उसकी वैल्यूएशन रिपोर्ट है, ठीक है। इस पे तारीख है 15/7/2025, ठीक है। अभी जो मैं रिवाइज करवाया था, वो क्या चीज है? ये वैल्यूएशन रिपोर्ट है। अच्छा, नहीं हमारा कहने का मतलब रिवाइज, यही है, पुराना। आपके बैंक के तरफ से ये देखिए, यहाँ पे spot पे हाँ जी verify करने जी के जी, लिए- देखिए ये देखिए, verify करने के लिए ये आया देखो, था। ये देखो, ये इनके घर के अंदर की फोटो है सर। हाँ। ये लेडी है, ओनर खड़े हैं, इनकी फोटो लिया है, तो कोई बाहर का आदमी ले सकता है? नहीं ये तो हाँ, ये कोई भी वैल्यूएशन आके ले है। सकता है, लेकिन आपके बैंक की ये तरफ से ये आया। मेरा वैल्यूएशन, Yes जी or no जी भी पूछ जी रहे जी हैं जी, हाँ मेरे बैंक का है सर। क्या बैंक का नाम क्या आपका? होम फर्स्ट फाइनेंस कंपनी इंडिया लिमिटेड। कितना परसेंटेज कितना था इस लोन का? सर होगा 12.5% के आसपास, क्योंकि जो दिए हुआ है वो कैश सैलरी कस्टमर है। हमारा 8.5% से रेट ऑफ इंटरेस्ट है, जैसा कस्टमर वैसा रोड। दिव्यवार तो यहाँ रहता हाँ। नहीं होगा। दिव्यवार का पता है आपके पास? गोपाल नगर में उसने, जब हमने लोन किया था, उसके आधार कार्ड पे गोपाल नगर का एड्रेस है, जहाँ वो भी लॉक्ड है। जी, उसके बाद कुछ और पता आपने contact किया करने आपने? करने बहुत बार कोशिश करी है सर। इतना जब आया EMI नहीं भरा तब ये प्रोसेस हुई है, अदरवाइज वो EMI भरता और हमारे मतलब हमारे कांटेक्ट में रहता तो ये सब नहीं होता। नहीं, अब सारी बातें आपको पता चली है जी। कि वो भी आदमी है नहीं जी। जिसने लोन लिया नहीं, और ये जो घर है ये किसी और का घर है। जी, और का घर नहीं, ये उनका घर, ये रह रहे हैं,
ये अभी दिएवार के नाम पे सेल डीड है, मतलब ओनर वो है। उनके साथ में फ्रॉड हुआ ऐसा? हाँ, तो सर वो उनका सिविल चीज है। वो अभी सिविल चीज हाँ। में कोर्ट में अभी कन्वर्ट जी। हो जाएगा, वो कोर्ट में जाएंगे। जी, मेरे पास अगर स्टे है तो सर मेरे को कोई ऑब्जेक्शन नहीं है इनको घर से निकाल। अगर मेरे पास स्टे है, अगर ये मेरे को स्टे दे देते हैं तो हम पोजीशन नहीं लेंगे, लेकिन स्टे नहीं है तो हमको पोजीशन करना पड़ेगा। तो उनको समय देना पड़ेगा स्टे के लिए। सर 2 महीने दे चुका हूँ इसके पहले, अभी आप मेरे को नेक्स्ट पोजीशन पे भी समय मांगेंगे, ऐसा नहीं होगा ना सर। हमको भी जवाब देना है, हमारे भी कुछ, हम भी एम्प्लॉई है सर, हम कोई डायरेक्टर कोई सोसायटी नहीं है सर, हम भी एम्प्लॉई है। सर काय मामला आहे या ठिकाणी? आज जे आहे बँकेचे कर्मचारी सील करण्यासाठी आलेले आहे आणि हे जे घरमालक आहे, मूळचे घरमालक आहे, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली होती। सुरुवातीला तक्रार घेण्यास तर 8-9 महिने सांगितले की तक्रार घेतलीच नाही, पण ज्वाला ढोटे जेव्हा त्या ठिकाणी आल्या तेव्हा तक्रार घेतली। अजूनपर्यंत ते आरोपी तुम्ही अटक केले आहेत का? यामध्ये आरोपींचं जे बेल आहे तो सेशनला त्यांनी टाकलेलं होतं, त्यात त्यांचा बेल जो कॅन्सल झालेला आहे, त्यांनी आता हायकोर्टमध्ये बेल ॲप्लिकेशन टाकलेलं आहे। यामध्ये तात्काळ फिर्याद दाखल केलेली, यांचे स्टेटमेंट वगैरे झालेले आहेत। आणि ही बँकेची कारवाई नसून या ठिकाणी कोर्ट जे आहे ते आलेले, त्यांच्या जो आदेश दिलेला आहे त्यानुसार ही पुढची कारवाई चालू आहे। आणि हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर सबळ पुरावा असल्याने मान्य न्यायालयाने यांचं जे आरोपींचे बेल सुद्धा आतापर्यंत कॅन्सल केलेले, आणि हे जे आता आपण ज्यांचं स्टे बाईट घेतलेली आहे त्यांनी सुद्धा मान्य न्यायालयामध्ये स्टेटमेंट दिलेले, यामध्ये सबळ पुरावा आहे, यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। जेव्हा तुमच्याकडे ह्या गजबे परिवाराने जेव्हा तक्रार केली त्यावेळेस तुम्ही मुळातून ही जी चौकशी करायला पाहिजे होती ते केली काय? यस, झालेले ऐकून घ्या, त्यात सर्व ऐका, हे सर्व चौकशी झालेली आहे, सर्व डॉक्युमेंट जे ते ऑन पेपर आहेत, त्यामुळे माननीय न्यायालयाने जे ते बेल कॅन्सल केलेले। जर आमचे डॉक्युमेंट वेग असते किंवा जे खोटे असते किंवा आम्ही जर त्यामध्ये तपासामध्ये काही दिरंगाई केली असती किंवा त्यामध्ये जर काही लॅकुना राहिला असता तर माननीय न्यायालयाने त्यांचा बेल हा रिजेक्ट केलेला नसता। तर याच्यामध्ये असं वाटतं की त्या ज्या व्यक्तीने 2 लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे, सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत, अलग अलग सगळ्या गोष्टी ज्या आहेत रेकॉर्ड, मी अगोदर पण सांगितलेलं, यांचं जे स्टेटमेंट आहे ते मान्य न्यायालयासमोर झालेले आहे आणि यांच्या स्टेटमेंटच्या आधारेच आतापर्यंतचे बेल कॅन्सल झालेले आहेत। आणि यापुढे जे तपासामध्ये काय चालू आहे हे कृपया म्हणजे यामध्ये जे ते आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही, कारण की हे काय चालू आहे याचा त्या आरोपींना येऊ शकतो। मुख्य आरोपी कोण आहेत? जे भेंडे जे आरोपी आहेत त्यांच्या भेंडे जो आरोपी आहे आणि एक महिला आहे, महिला भेंडे आणि एक आरोपी आहे, त्यांच्यासोबत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्यांच्या त्यांच्या विरोधात सबळ पुरावा आहे। आणि आम्ही यामध्ये सुद्धा हायकोर्टमध्ये सुद्धा अटक का नाही झाली? यामध्ये न्यायालय ते बेल अँटिसेप्टिव्ह घेतली आहे का त्यांनी? अँटिसिपेटरी नाही झाली, त्यामध्ये इंटरिम रिलीफ आहे त्यांना, ठीक आहे, न्यायालयाच्या आदेशाने। ठीक, आता या दाम्पत्यासोबत जो अन्याय होऊन राहिला आहे आणि होणार आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहात? मान्य न्यायालयाच्या आदेशाने जी काय कारवाई करायची करत आहोत। रोल लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला मी सल्यूट करते। खवसे भाऊ आपण आणि देशकर भाऊ आपण पत्रकारिता पार पाडताना माणुसकीचा सुद्धा इथे एक संदेश दिलेला आहे की पत्रकार हा माणूस आहे आणि माणुसकीसाठी तो लढत असतो, सत्यासाठी लढत असतो। सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नाही। पत्रकारांमुळे, स्थानिक लोकांनी जो जिव्हाळा या कुटुंबाविषयी दाखवलाय, त्या लोकांमुळे आणि बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ता आहेत, युवक आहेत, सगळे या सगळ्यांची दखल प्रशासनाला घ्यावी लागली, पोलीस प्रशासनाला। बँकेला 2 पावलं मागे यावं लागलं। 30 दिवसाची आता मुदत बँकेने आणि कोर्टाने दिलेली आहे। या 30 दिवसात गजबीये परिवारासोबत आम्ही आहोत। आम्ही पूर्ण प्रयत्न करू की कोर्टासमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। सत्य परिस्थिती, सत्य घटना आम्ही कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे देशाच्या न्याय व्यवस्थेवर की निश्चितच या दलित कुटुंबाला, या गजबीय कुटुंबाला देशाची न्याय व्यवस्था न्याय देईल। सत्य परिस्थिती, बँकेचा घोटाळा आणि जे फरार आहेत भेंडे आई आणि मुलगा, त्या लोकांना अद्यापही पोलिसांनी अटक का केली नाहीये, हे सगळं प्रकार आम्ही कोर्टासमोर ठेवणार आहोत। आणि या गजबीय कुटुंबाला आज तुर्तता तरी त्यांना न्याय मिळाला आहे। 30 दिवसाची कारवाई ही पोस्टपोन झालेली आहे आणि या 30 दिवसात पूर्ण शर्तीचे प्रयत्न करून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि सन्माननीय कोर्टासमोर, सन्माननीय जज साहेबांसमोर सगळी वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू। आणि या सगळ्या प्रकरणात हा जो धिंगाणा इथे झालेला आहे, दलित कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे, या सगळ्या प्रकरणात जर का कोर्टाचा अधिकारी दोषी असेल, जो बॅलिफ आला आहे तो, किंवा बँकेचे अधिकारी दोषी असतील किंवा पोलीस विभाग जरी दोषी असला आणि या दलित कुटुंबांवर जो अन्याय झालाय, जी त्यांची प्रताडणा झाली, जो त्यांचा अपमान झाला,
जो त्यांची हरासमेंट इथे झाली आहे, त्यांचा अपमान जो झालाय, या प्रकरणात जर का अॅट्रॉसिटी फिट होत असेल तर मी वरिष्ठ वकिलांशी बोलणार आहे, रिटायर्ड जज लोकांशी सुद्धा संपर्क करणार आहे. या प्रकरणात जर का अॅट्रॉसिटी फिट होत असेल तर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कोर्टाच्या ज्या बॅलिफनी इथे त्या बँकेच्या लोकांचं समर्थन केलं, चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि जज साहेबांना अंधारात ठेवलंय सगळ्या प्रकरणापासून, तर याच्यात जर का अॅट्रॉसिटी लागत असेल तर मी निश्चित प्रयत्न करेन. भेंडे नावाची महिला आहे, तिला समोर आणण्याकरिता काय प्रयत्न राहणार आहे? आता देशकर साहेब आणि खवसे भाऊ, मला तुम्ही वर्दी देऊन द्या, खाकी देऊन द्या, म्हणजे पोलीस जर का अपयशी ठरतात, पोलीस विभागाने मला खाकी वर्दी द्यावी, 2 तासात जर का भेंडेला ज्वालाधोटे आणणार नाही तर नाव बदलून टाकावं, परंतु त्याच्या आधी पोलिसांनी स्वतःची खाकी वर्दी मला द्यावी. ती खाकी वर्दी माझ्या शरीरावर आली तर 2 तासात ते मायलेक जे फरार आहेत भेंडे, त्यांना आणून नाही दाखवलं तर नावाची तुम्ही ऐकलत ना, घर कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागतो, एक एक पै पैसा जमून जे आहे ही घर उभं होतो. आणि असे घोटाळे करून जर कोणी हे घर हस्तक्षेप करत असतील तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये एका दलितांचं घर हडपण्याचा प्रयत्न जे आहे ज्यांनी सुद्धा केला असेल, त्या लोकांची जी आहे कसून चौकशी व्हायला पाहिजे. ते पोलिसांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे. गृहमंत्री, मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे, या शहराचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, यांनी सुद्धा अशा प्रकरणात गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. आणि जो भेंडे परिवार आहे, ज्यांनी हे प्रकरण म्हणजे 2 परिवारांसोबत फ्रॉड केलेला आहे, देवेवारच्या सोबत सुद्धा केला आहे आणि गजबे सोबत सुद्धा केलेला आहे, अशा परिवाराला, अशा लोकांना जे आहे नक्कीच त्यांच्यावर मोकासारखे, टाटासारखे गुन्हे दाखल करायला पाहिजे, की जेणेकरून अशा गरिबांची जे प्रॉपर्टी आहे तो हडपण्याचा प्रयत्न कोणी धाडस सुद्धा केलं नाही पाहिजे. पण नक्कीच आता कोर्टाने आदेश दिलेला आहे, त्या आदेशावर बँकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेले आहे. पण नेमकं या प्रकरणात जे आहे ना, त्या भेंडे परिवारापासून तर बँकेच्या कर्मचाऱ्यापर्यंत याची चौकशीची मागणी जी आहे या गजबे परिवाराने केलेली आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.